नमस्कार, मी विनय कांबळे. आपण पाहतात रिपब्लिकन वाईज 24 न्यूज. आवाज तुमचा, बातमी आमची. आपण एक विशेष मुलाखत घेणार आहोत. विशेष मुलाखत आहे. आता सध्या आगामी विधानसभा जे काही समोर येणार आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. ही विशेष मुलाखत आहे की काही दिवसापूर्वीपासूनच आता विधानसभेला अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली असली तरीही मात्र देगलूर बिलोली विधानसभेमध्ये एकूणच उमेदवारी महाविकास आघाडीकडून असेल किंवा महायुतीकडून कोणाला मिळणार याची उत्सुकता सगळीकडे लागली असताना आपल्यासोबत आज या विशेष मुलाखतीमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे माजी सरचिटणीस आपल्यासोबत प्राध्यापक रामचंद्र गायकवाड सर आहे. सर, आपलं स्वागत आहे रिपब्लिक 24 मध्ये. धन्यवाद सर. येणारी जे काही विधानसभा आहे तो बघता काय सांगाल? 2024 विधानसभा निवडणुका आज महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आहेत आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात त्या संदर्भाने प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे. आणि देगलूर बिलोली हा मतदारसंघ जो आहे हा कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या 3 राज्याच्या सीमेवर वसलेला आहे. आणि त्यामुळं या मतदारसंघाची जर नैसर्गिक रचना जर या ठिकाणी बघितली तर अत्यंत महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यामध्ये हा देगलूर बिलोली मतदारसंघ जो आहे हा वसलेला आहे. यापूर्वी या मतदारसंघाचा जर विचार केला तर पूर्वी हा देगलूर मतदारसंघ मुखेड मतदारसंघामध्ये जोडला होता आणि 1999ला या मुखेड देगलूर मतदारसंघाचं रूपांतर पुन्हा देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये झालेलं आहे. सुरुवातीपासूनच या नांदेड जिल्ह्यातला जो काही 2 नंबरचा महसूल विभाग जो आहे देगलूर हा या ठिकाणी अत्यंत मोठा असा या ठिकाणी तालुका राहिलेला आहे. परंतु सुरुवातीपासूनच या देगलूर या तालुक्यासाठी किंवा महसूल विभागासाठी जो लोकप्रतिनिधी या ठिकाणी अत्यंत विकास कामं खेचून आणणारा किंवा या देगलूरच्या भागाचा विकास करणारा असं एक चांगलं नेतृत्व या भागामध्ये उभं राहायला पाहिजे होतं. परंतु दुर्दैवानं आज 2024 या विधानसभेची निवडणूक लागेपर्यंत 1960 पासून म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून या मतदारसंघामध्ये जो सतत राखीव मतदारसंघ राहत आलेला आहे आणि त्यामुळं या राखीव मतदारसंघामधून सुद्धा एखादं एक प्रबळ खंबीर समाजविमुख असं नेतृत्व या भागामध्ये उभं टाकलेलं नाही. या देगलूर भागाच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर सुरुवातीच्या काळामध्ये गोविंदराव पाटील दरेकर यांनी विधान परिषदेमध्ये या भागाचं नेतृत्व या ठिकाणी केलेले होते. दुसरे या नगरीचे पहिले नगराध्यक्ष माननीय नारायण शेठ चिद्रावार यांनी स्थानिक पातळीवर जनता पक्षाच्या माध्यमातून एक चांगलं उभरतं नेतृत्व या ठिकाणी पुढे आलं होतं आणि त्यांच्या काळामध्ये देगलूर एक समाजवादी विचारसरणीचा तालुका म्हणून या ठिकाणी पुढे आलेला आहे. या दृष्टीनं जर या ठिकाणी विचार केला तर 1960 ते 2024 यापर्यंत या देगलूर भागामध्ये ज्या रिझर्व्ह कॅटेगरीसाठी किंवा राखीव प्रयोगासाठी जो मतदारसंघ या ठिकाणी सुटलेला आहे तो त्या मतदारसंघामध्ये राखीव प्रयोगातून महाराष्ट्राला दिशा देणारा किंवा या मतदारसंघाला दिशा देणारा या मतदारसंघाचा विकास करणारं नेतृत्व या ठिकाणी आजपर्यंत उभं टाकलेलं नाही. या देगलूर विभागाची किंवा देगलूर बिलोली असेल किंवा मुखेड देगलूर असेल या मतदारसंघाची खूप मोठी या ठिकाणी वानवाजी आहे ती झालेली आहे. विकासाचे प्रश्न जे आहे ते आजपर्यंत तशीच या ठिकाणी खोळंबलेली आहे. म्हणून मला या ठिकाणी सांगायचं असं आहे की या 2024 विधानसभा निवडणुकीकडे पाहत असताना किमान इथून तरी पुढे या भागाचा विकास करणारा नेतृत्व या ठिकाणी पुढे आलं पाहिजे आणि एक खंबीर नेतृत्व पुढे जर आलं तर निश्चितच या भागाचा विकास जो आहे तो विकास या ठिकाणी होऊ शकतो. काय तुम्हाला असं विकासाचे महत्वाचे मुद्दे वाटतात, काय सांगाल? मी सुरुवातीला या मतदारसंघाची भौगोलिक रचना सांगत असताना की कर्नाटक, आंध्र प्रदेश, आता तेलंगणा या सीमेवर हे मतदारसंघ या ठिकाणी वसलेला आहे. तिकडे कर्नाटकमध्ये जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा त्या भागामध्ये अगदी रस्त्याचा जर प्रश्न या ठिकाणी बघितला तर अत्यंत गुळगुळीत अशा प्रकारचे रस्ते त्या ठिकाणी दिसतात. तेलंगणामध्ये जर गेलं त्या ठिकाणी तेलंगणामध्ये सुद्धा त्या ठिकाणी रस्त्याचा प्रश्न जो आहे तो अत्यंत पूर्णतः सुटलेला आहे.
दुसरं शेतकऱ्यांच्या जलसिंचनाच्या बाबतीत जर या ठिकाणी प्रश्न बघितला तर तेलंगणा राज्यामध्ये शेतकऱ्यासाठी जो शेतीसाठी जो काय पाणी लागतो, जो जलसिंचन जे लागते, त्यांनी पूर्णतः पुढच्या 50 वर्षाची जी काय पाण्याची गुंतवणूक जी आहे ती त्यांनी करून घेतलेली आहे. त्या भागाला जे काय नेतृत्व जे मिळालेलं आहे ते दूरदृष्टीचं नेतृत्व आहे किंवा त्या माध्यमातून त्या भागामध्ये आजही शेतकऱ्यांना पाण्याच्या बाबतीमध्ये किंवा शेतीच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये कोणतीही चिंता जी आहे त्या ठिकाणी उद्भवलेली नाही. कर्नाटक भागाचा जर विचार केला त्या ठिकाणी तर अजूनही या भागामध्ये मुकराबाद या ठिकाणी जे लेंडी प्रकल्प जे आहे, आम्ही लहान असल्यापासून त्या लेंडी प्रकल्पाचा आम्ही या ठिकाणी सतत ऐकत आलेलो आहोत की आज होणार आहे, उद्या होणार आहे, परवा होणार आहे, परंतु अजूनही तो प्रश्न तसाच रेंगाळलेला आहे. आणि त्यामुळं तो जर प्रकल्प पूर्ण झाला तर या भागाचा जो विकास जो आहे, म्हणजे शेतकऱ्याचा जो काय प्रश्न जो आहे पाण्याचा, की कोरडवाहू शेती असल्यामुळं दुहेरी पीक जो आहे की म्हणजे खरीप आणि रब्बी पीक जे आहे ते घेता येत नाही. फक्त खरीप पिकावरच इथला शेतकरी आपली जी काही उपजीविका जो आहे तो उपजीविका भागवतो, कारण पाणी नसल्यामुळं शेतीला त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये उत्पादन जे आहे ते काढता येत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, विकासाच्या प्रश्नाचा विचार केला तर आज देगलूरच्या दळणवळणाचा जो काय प्रश्न जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावणारा प्रश्न आहे. आज देगलूरचा जर विचार केला तर देगलूर उदगीर हा जो काय मार्ग जो आहे, 1 तासामध्ये जाणारा हा जो काय दळणवळणाचा मार्ग आहे, आज उदगीरला जाण्यासाठी किमान 3 तास लागतात, इतका हा रस्ता खराब झालेला आहे. त्यानंतर देगलूर पासून 2 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी मिर्झापूर ही तेलंगणाची बाउंड्री आहे. मिर्झापूर या गावापर्यंत 4 पदरी रस्ता नॅशनल हायवे जो आहे तो त्या ठिकाणी आलेला आहे, तिथे येऊन थांबलेला आहे. परंतु तिथून पुढे देगलूरपर्यंत येण्यासाठी किंवा देगलूर ते नांदेड जाण्यासाठी असा कोणताही राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी उपलब्ध नाही आणि त्यामुळं दळणवळणाच्या सोयी या मतदारसंघामध्ये खूप अपुऱ्या आहेत. दुसरा जो प्रश्न या ठिकाणी विचार केला मतदारसंघाच्या अंतर्गत तर देगलूर नंदूर हा भाग आहे, देगलूर शेवाळा हा भाग आहे. त्या भागामध्ये आता एक मोठा नॅशनल हायवे झालेला आहे. तिकडच्या लोकांच्या दळणवळणाचा जो प्रश्न जो आहे तो निघालेला आहे. परंतु देगलूर, भक्तापूर, चंडेगाव, माळेगाव, देगलूर, कुशावाडी, देवापूर, तिकडे चंडेगाव, माळेगाव, त्यानंतर देगलूर, बल्लूर, झरी, हाणेगाव हा मार्ग जो आहे, त्यानंतर असे अनेक लहान लहान जे मार्ग जे आहेत की जे डायरेक्ट तेलंगणाशी संपर्क साधतात, कर्नाटक राज्याशी संपर्क साधतात, त्या राज्यामध्ये जाण्यासाठी इथल्या भागातील किंवा या मतदारसंघातील नागरिकांना दळणवळणासाठी व्यवस्थित रस्ते नसल्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होतात आणि एसटी महामंडळाची रस्त्याअभावी जी सोय व्हायला पाहिजे ती सोय अजूनही झालेली नाही. संध्याकाळी त्या ग्रामीण भागामध्ये जर काही अनुचित अशा मोठ्या घटना घडल्या तर त्यांना तात्काळ देगलूर हे शहर गाठण्यासाठी त्यांना कोणतीही दळणवळणाची साधनं रात्रीला उपलब्ध नाहीत आणि त्यामुळं लोकांचे जीवावर असे अनेक प्रसंग जे आहेत संध्याकाळी किंवा रात्रीला उद्भवतात आणि त्याच अवस्थेमध्ये लोकांचा जीव जो आहे धोक्यामध्ये आजपर्यंत गेलेला आहे. या सगळ्या प्रश्नाकडे जर विचार केला तर लोकप्रतिनिधींनी आतापर्यंत या दळणवळणाच्या प्रश्नाकडे पूर्णतः दुर्लक्ष या ठिकाणी केलेलं आहे. महाराष्ट्रातलं एक सुप्रसिद्ध अशा प्रकारचं हे स्थापत्य कला होट्टर या गावी त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी महोत्सव सुद्धा त्या ठिकाणी भरवला जातो. परंतु त्या स्थापत्य कलेचा जर व्यवस्थित प्रचार केला तर भारतातून ती स्थापत्य कला पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येऊ शकतात. परंतु त्याकडेही इथल्या प्रशासनाचं इथल्या नेतृत्वाचं पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे. कारण का की दळणवळणाच्या सोयी आणि प्रसारमाध्यमं त्याचा जो काही प्रसार आणि प्रचार करण्यासाठी जी काही तयारी पाहिजे त्याचा अभाव यामुळं त्या भागाचा विकास जो आहे तो पूर्णतः खुंटलेला आहे. दुसरी आरोग्याच्या बाबतीत जर या ठिकाणी विचार केला तर हाणेगावला PSC आहे, इकडे शहापूरला PSC आहे. हे 2 जर महत्वाचे जर सोडले तर बाकी इतर कुठेही लोकांना आरोग्याच्या संदर्भामध्ये आपली जी काही शारीरिक ज्या काही उपाययोजना ज्या आहेत त्या करण्यासाठी लोकांना देगलूरला आल्याशिवाय पर्याय नाही. परंतु रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे लोकांना देगलूर सुद्धा लवकरात लवकर गाठता येत नाही आणि अनेक माझ्या माता भगिनी रस्त्यामध्ये
प्रसूती सुद्धा त्या ठिकाणी झालेल्या आहेत, वेळी अभावी त्या ठिकाणी सुविधा न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी अशा अनेक अडचणींना या मतदारसंघातल्या लोकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागते आणि म्हणून या निवडणुकीच्या माध्यमातून तरी हे प्रश्न पुढे आले पाहिजेत आणि लोकांनी ज्या पद्धतीनं सध्या देशामधलं असेल राज्यातलं राजकारण जे आहे हे जातीय ध्रुवीकरणाकडे झुकलेलं आहे, त्या बाबतीमध्ये लोकांनी दुर्लक्ष करून विकासाचे प्रश्न विकासाचे जे काही मार्ग जे आहेत ते मार्गाचा अवलंब या ठिकाणी करावा आणि या भागातलं नेतृत्व कशा पद्धतीने खंबीरपणे उभं राहील या दृष्टीने प्रयत्न करावा अशी माझी या ठिकाणी भूमिका आहे. तुम्ही सांगितलंय की आता जे काही विकास व्हायला पाहिजे तसा विकास झाला नाही, एकूणच जे दळणवळणाचे विषय असतील किंवा इथला रोजगाराचा देखील मुद्दा महत्वाचा आहे, या ठिकाणी रेल्वेचा देखील मुद्दा महत्वाचा आहे, तर या संदर्भामध्ये कसं फक्त काय सांगा? नांदेड, देगलूर, बिदर रेल्वेच्या प्रश्नासंदर्भामध्ये तिथल्या काही खासदारांनी लोकसभेमध्ये मागच्या काही काळामध्ये आवाज उठवल्यामुळं या संदर्भामध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये सर्वेक्षण मंजूर झालेलं आहे अशी एक बातमी मागे आलेली होती. पण त्याच्यानंतर जो प्रश्न मार्गी लागायला पाहिजे होता, जमीन हस्तांतरणाचा प्रश्न असेल किंवा त्या ठिकाणी रेल्वे मार्ग हा निश्चित कुठून कुठे जाणार आहे, त्याचे थांबे किती असणार आहेत किंवा हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी किती निधी लागणार आहे, त्या संदर्भामध्ये तो निधी कसा उभा करायचा, कारण कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्याचा हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. म्हणून त्या दोन्ही राज्यांनी त्या रेल्वेच्या संदर्भामध्ये जो काही खर्च येणार आहे तो खर्च तर या दोन्ही राज्यांनी उचलला आणि त्यासाठी तिथल्या खासदारांनी, कारण हा प्रश्न जो आहे हा केंद्रीय पातळीवरचा हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न त्या ठिकाणी खासदारांनी उचलला पाहिजे आणि त्या माध्यमातून हा मार्ग जर लवकरात लवकर पूर्ण झाला तर उत्तर आणि दक्षिण हा भारत जो आहे हा लवकरात लवकर या ठिकाणी जोडला जातो आणि उत्तरेतल्या लोकांना दक्षिणेत जाण्यासाठी आणि दक्षिणेतल्या लोकांना उत्तरेत जाण्यासाठी अत्यंत जवळचा मार्ग जर कोणता असणार आहे तर हा बिदर, देगलूर आणि नांदेड हा एवढा जर मार्ग जर जोडला गेला तर संपूर्ण भारतातील लोकांना या ठिकाणी संचार करण्यासाठी किंवा प्रवास करण्यासाठी तो अत्यंत जवळचा मार्ग होणार आहे आणि म्हणून हा प्रश्न या भागातल्या खासदारांनी हा प्रश्न त्या ठिकाणी उचलला पाहिजे आणि त्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे. तुम्ही प्राध्यापक आहात आणि सध्या इथले शैक्षणिक संदर्भामध्ये जर शैक्षणिक जे काही महत्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी जे काही कॉलेजेस व्हायला पाहिजे तसं इथला विकास त्या पद्धतीनं झाला नाही, याबद्दल काय? शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये या भागाचा जर या ठिकाणी विचार केला तर देगलूरमध्ये 1962ला आडत व्यापारी एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत देगलूर महाविद्यालय देगलूर हे कार्यरत आहे आणि या महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक चांगली झेप जी आहे ती घेतलेली होती आणि या महाविद्यालयातून अनेक नामवंत साहित्यिक असतील, प्रशासक असतील, राजकारणी असतील या भागामध्ये तयार झालेले आहेत. राहिला प्रश्न बिलोलीमध्ये सुद्धा हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण मंडळाचं पानसरे महाविद्यालय त्या ठिकाणी आहे. त्या भागामध्ये त्या भागाचे जुने नेतृत्व किंवा पहिले नेतृत्व माननीय जयरामजी आंबेकर साहेबांनी त्या ठिकाणी तिथल्या स्थानिक लोकांना सोबत घेऊन तिथे एक ट्रस्टच्या माध्यमातून ते महाविद्यालय त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि त्याही महाविद्यालयाने सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असेल, प्रशासनाच्या क्षेत्रामध्ये असेल किंवा न्यायालयीन क्षेत्रामध्ये असेल अनेक महत्त्वाचे जे काही न्यायाधीश असतील, वकील असतील किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कलाकार असतील किंवा वादविवाद क्षेत्रामध्ये वादविवादपटू असतील किंवा प्राध्यापक असतील हे त्या महाविद्यालयातून त्या ठिकाणी झालेले आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळातल्या नेतृत्वाने जे सामाजिक नेतृत्व होतं जरी त्यांच्याकडे राजकीय शक्ती किंवा राजकीय इच्छाशक्ती किंवा ताकद जरी नसली तरी परंतु तिथल्या लोकांना सोबत घेऊन तिथल्या भागातल्या विद्यार्थ्यांना आपल्याला शिक्षण देणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. म्हणून त्या काळामध्ये लोकांच्याकडून आर्थिक स्वरूपामध्ये, धान्याच्या स्वरूपामध्ये मदत घेऊन मोफत वसतिगृह चालवून तिथल्या लोकांना त्यांनी शिक्षण उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तिथल्या सामाजिक लोकांनीच भरीव अशा स्वरूपाचं काम केलं आहे. परंतु शासनाच्या पातळीवर किंवा शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या काही नवीन विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या संदर्भामध्ये जे काही टेक्निकल एज्युकेशन या ठिकाणी व्हायला पाहिजे होतं किंवा तशा प्रकारच्या शैक्षणिक संस्था या भागामध्ये उभा राहायला पाहिजे होत्या
परंतु दुर्दैवानं या भागामध्ये शासनाने पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे. शासनाने म्हणण्यापेक्षा या भागातल्या नेतृत्वाने तशा प्रकारच्या संस्था या ठिकाणी उभारून तिथल्या लोकांना टेक्निकल एज्युकेशन देऊन आणि त्यांना स्वरोजगार उपलब्ध करून देण्या संदर्भामध्ये जे काही प्रयत्न करायला पाहिजे होते ते मात्र या ठिकाणी प्रयत्न त्यांचे अपुरे राहिलेले आहेत. आणि त्यामुळं दुसरा प्रश्न या ठिकाणी तेलंगणा आणि कर्नाटक हे 2 राज्य या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं या भागामध्ये भाषेच्या संदर्भात विचार केला या ठिकाणी तर तेलुगू बोलणारे भाषिक या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. कन्नडी भाषा बोलणारे लोक या मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु त्या भाषेचे शिक्षण देगलूर असेल, बिलोली असेल किंवा मुखेड असेल या भागामध्ये दिलं जात नाही किंवा तशा प्रकारची सुविधा जी आहे तिथल्या लोकांना उपलब्ध करून देत नाही. आणि त्यामुळं ही भाषा काही लोकांची ही बोलीभाषा आहे. परंतु या बोलीभाषेच्या माध्यमातून त्यांच्या ठिकाणचे काही सुप्त गुण आहेत ते सुप्त गुण जर आपल्याला विकसित करायचे असतील तर तशा प्रकारचं शिक्षण या बोलीभाषा बोलणाऱ्या लोकांना दिलं असतं तर एक चांगले कलाकार किंवा चांगले साहित्यिक किंवा चांगले राजकारणी या भाषेतून सुद्धा तयार झाले असते. आणि तेलंगणा आणि महाराष्ट्र, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यामध्ये जो दुवा जो भाषेचा जो प्रश्न जो आहे त्या भाषेच्या माध्यमातून अधिक प्रमाणामध्ये जुळला गेला असता आणि विकासाचे प्रश्न जे आहेत ते निर्माण झाले असते. आणि या कन्नडी मराठी, तेलुगू मराठी यांच्यामध्ये सुसंवाद साधून तिथल्या लोकप्रतिनिधी सुद्धा तशा प्रकारचे प्रयत्न करायला पाहिजे होते. परंतु त्यांनीही या भागामध्ये तसे प्रयत्न न केल्यामुळं या कन्नडी बोलणाऱ्या लोकांची आणि तेलुगू बोलणाऱ्या लोकांची या ठिकाणी खूप मोठ्या उपेक्षा जी आहे ती झालेली आहे. ती भविष्यामध्ये होणार नाही याची काळजी किमान इथून येणाऱ्या नेतृत्वाने घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. सर आता सध्या तरी अनेक पक्षाकडून 2 उमेदवार तर जाहीर झालेले आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून श्रीमंत देगलूरकर असेल किंवा प्रहार परिवर्तन महाशक्तीकडून सुभाष साबणे असतील. पण 2 जे काही महत्वाचे पक्ष म्हणजे आघाड्या आहेत त्याच्यामध्ये महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल अद्यापही त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली नाही. तर एकूण कसं बघता याकडे? या 2024 निवडणुकीकडे पाहत असताना मी एक अभ्यासक म्हणून जेव्हा विचार करतो तेव्हा सध्याचं हे जे काय राजकारण जे आहे पूर्वी हे राजकारण एक नैतिकतेचं राजकारण होतं, सिद्धांताचं राजकारण होतं, विचारसरणीचं राजकारण होतं. परंतु हे आजच्या या राजकारणामध्ये कुठेच या ठिकाणी पाहायला मिळत नाही किंवा तशा प्रकारचे राजकारणी या भागामध्ये तयार व्हायला पाहिजे होतं. जसं शंकरराव चव्हाण यांच्याकडे जर बघितलं एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांच्याकडे आज संपूर्ण देश पाहतो. कारण त्यांनी एक विचारधारा असेल किंवा या भागाचा विकास असेल किंवा राजकारणाला एक सैद्धांतिक बैठक देणं असेल किंवा राजकारणाला पूर्णतः त्या राजकारणाचं सामाजिकरण करणं असेल त्यांनी या भागामध्ये किंवा देशामध्ये करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही या ठिकाणी प्रश्न उपस्थित करता की काही पक्षांनी उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत, जाहीर केलेले आहेत आणि राष्ट्रीय पक्ष म्हणले जाणारे किंवा प्रादेशिक पक्ष म्हणले जाणारे या ठिकाणी अजूनही आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मुद्दा असा आहे की जेव्हा या देशामध्ये माननीय व्ही.पी. सिंग पंतप्रधान असताना ज्या मंडळाची अंमलबजावणी या देशामध्ये झाली त्याला प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी कमंडलचं राजकारण या देशामध्ये सुरू झालं आणि तेव्हापासून या देशामध्ये जातीयतेचं आणि धर्माच्या राजकारण या ठिकाणी खूप मोठा आवाका जो आहे तो व्यापलेला आहे. आणि त्यामुळं आता उमेदवार निवडत असताना या ठिकाणी की त्या मतदारसंघातील कोणत्या जातीची लोकसंख्या जास्त आहे आणि त्या जातीनं किंवा त्या जातीकडून त्या व्यक्तीला किंवा आपण जो काही उमेदवार देऊ त्याला मतदान होईल का किंवा तो निवडून येईल का. म्हणजे आज पक्षीय राजकारण जे आहे हे पक्षीय राजकारण पूर्णतः बाजूला पडून जातीय राजकारण या ठिकाणी पूर्णतः पुढे आलेलं आहे. हे अत्यंत देशाच्या भवितव्याच्या दृष्टीनं अत्यंत घातक अशा प्रकारचा ही बाब आहे. कारण राजकारणी लोकांनी या संदर्भामध्ये अत्यंत गांभीर्याने विचार करायला पाहिजे की आपण या समाजाला या देशाला आपण कुठे घेऊन चाललेलो आहोत. कारण ज्या उद्देशासाठी या देशाला स्वातंत्र्य मिळालं, जो उद्देश समोर ठेवून या देशाला एक देशात जगातली एक आदर्श राज्यघटना या देशाला या ठिकाणी लोकांनी स्वतःप्रती अर्पित केलेली आहे आणि ती राज्यघटनेनुसार या ठिकाणी
या देशाचा राज्यकारभार चालला पाहिजे ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली होती. परंतु आज अशा प्रकारची एक भीती निर्माण झालेली आहे की जी भीती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेली होती की जेव्हा आम्ही या देशामध्ये राजकीय लोकशाही आम्ही स्वीकारलेली आहे, परंतु या देशामध्ये जोपर्यंत सामाजिक लोकशाही रुजणार नाही किंवा सामाजिक लोकशाही प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत या देशाचं भवितव्य हे अंधकारमय आहे. अशा प्रकारचा एक धोका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या लोकांना, या देशाच्या लोकांना सांगून दिलं होतं. त्या विधानाकडे किंवा त्यांच्या या धोक्याकडे आज देशातल्या तमाम राजकारणी लोकांनी पूर्णतः दुर्लक्ष केलेलं असं वाटतं त्या ठिकाणी मला, की ज्यामुळं की आज अजूनही 29 तारीख जवळ येत आहे. फॉर्म भरण्याची तारीख उलटून गेलेली आहे. त्याच्या अगोदरची सगळी प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण व्हायला पाहिजे होती उमेदवार डिक्लेअर होण्याची. परंतु आजही जी जातीचे गणित मांडण्यामध्ये ते राजकीय पक्ष अजूनही मशगूल आहेत आणि त्यामुळं या जातीय गणित मांडण्यामध्ये आणि त्या जातीय गणितातून आपला उमेदवार निवडून येईल की नाही याची शाश्वती नसल्यामुळं ही चाचपणी केली जात आहे. जसं दूध ताक जे आहे म्हणजे पाणी गरम पाणी पिल्यानंतर त्या ठिकाणी पोळते, तसं आता ताक सुद्धा त्या ठिकाणी फुकून पिण्याची पाळी जी आहे इथल्या राजकीय पक्षावर किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यावर या ठिकाणी आलेली आहे. खरं तर जातीच्या आधारावर या भागामध्ये किंवा या देशामध्ये नेतृत्व उभा न करता सर्वसमावेशक विकासाचं नेतृत्व किंवा या देशाला पुढील नेतृत्व या भागातून किंवा प्रत्येक भागातून निर्माण झालं पाहिजे ही भूमिका ठेवून प्रत्येक पक्षाने आपला उमेदवार देत असताना ही भावना ठेवली पाहिजे. परंतु आज ती भावना न ठेवता किमान आपल्या हाताखालचा मांजर कसा राहील तो उमेदवार तो पुढे आपला समोर जाऊन तो आपल्याला आव्हान देणार नाही अशा प्रकारची भूमिका सगळी तपासून या ठिकाणी उमेदवारी देणं या ठिकाणी चालू आहे. आणि त्यामुळं उमेदवारी जाहीर करण्यामध्ये आज या राजकीय पक्षाकडून मोठ्या प्रमाणामध्ये जो विलंब जो आहे तो विलंब त्या ठिकाणी होत आहे. परंतु हे होत असताना जनता मात्र या ठिकाणी संभ्रमात पडलेली आहे. कारण का की उद्या निवडणुकीला जात असताना किंवा मतदान करायला जात असताना की मतदान आम्ही कुणाला करावं, या राजकीय पक्षाला करावं का उमेदवाराला करावं. कारण या देशामध्ये पक्षीय राजकारणी सुरू करण्यामुळे या ठिकाणी खरं तर मतदान हे पक्षाला झालं पाहिजे होतं, पक्षीय राजकारण या ठिकाणी विकसित व्हायला पाहिजे होतं. परंतु आज दुर्दैवानं पक्षीय राजकारण बाजूला पडून त्या ठिकाणी व्यक्तीचं राजकारण, जातीचं राजकारण, धर्माचं राजकारण या ठिकाणी पुढे आलेलं आहे. आणि मला वाटते अशा प्रकारचं राजकारण देशाला पुढे नेईल याची मी तरी या ठिकाणी काही सांगू शकत नाही. तुम्ही जसं सांगताय की कोणाचं जातीचं राजकारण असेल किंवा व्यक्तीचं राजकारण असेल हे अनेक प्रकारे तुम्ही जे सांगितलेलं आहे. तर आता तुम्हाला असा कोणता उमेदवार वाटतो की देंडूर गिरोली विधानसभेसाठी एक सक्षम आणि त्याला विकासाची दृष्टी आहे? आतापर्यंत या भागाचे ज्याने नेतृत्व केलेले आहे मी तर नाव घेऊ इच्छित नाही, परंतु त्यांनी या भागाचं नेतृत्व करीत असताना जे काही विकासाचे प्रश्न तिथं उभे करायला पाहिजे होते, सुरू करायला पाहिजे होते, मला वाटते या भागामध्ये देगलूर गिरोली असेल किंवा मुखेड देगलूर असेल या भागामध्ये असे कोणतेही मोठे प्रकल्प किंवा इथल्याच लोकांना, स्थानिक लोकांना या ठिकाणी रोजगार मिळेल. रोजगारासाठी मुंबई, पुणे, हैदराबाद, कोलकाता या ठिकाणी लोकांना स्थलांतरित करायची पाळी येणार नाही अशी अपेक्षा या नेतृत्वाकडून होती. परंतु या आतापर्यंतच्या नेतृत्वाने तरी रोजगारांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शेतीतून पूरक अशा प्रकारचे उद्योग या ठिकाणी जसं दुग्ध व्यवसाय असेल, सहकारी सोसायटी असतील, बँकिंग क्षेत्र असेल या भागामध्ये जो विस्तारायला पाहिजे होता तो या भागामध्ये विस्तारलेला नाही. आता राहिला प्रश्न की या इथून पुढे 24ला जे कोणी या भागाचं नेतृत्व करू इच्छित असतील किंवा करण्याचा प्रयत्न करत असतील त्यांनी तरी किमान याचं भान ठेवायला पाहिजे की आपणाला या भागाचा विकास करण्यासाठी किंवा लोकांना चांगलं वळण लावण्यासाठी काहीतरी या ठिकाणी संस्थात्मक स्वरूपाची बांधणी या मतदारसंघामध्ये झाली पाहिजे. मग ते सहकारी संस्था असतील, बँकिंग क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल. सांस्कृतिक क्षेत्राच्या बाबतीत जर या ठिकाणी विचार केला तर
इथल्या मतदारसंघातल्या नेतृत्वाने जेवढ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात या ठिकाणी झाला नाही. या देगलूर नगरीचे माजी नगराध्यक्ष, एक उभरते नेतृत्व, माननीय मस्ताजी निलमवार त्यांना एक वेगळी दृष्टी या ठिकाणी होती. म्हणून त्यांच्या प्रयत्नानुसार ते जेव्हा जनता दलामध्ये होते त्यांनी पाठपुरावा करून देगलूरला यशवंत जोशी सांस्कृतिक सभागृह त्यांनी उभा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्या सांस्कृतिक सभागृहात या ठिकाणी अनेक कलाकार या ठिकाणी नाट्यक्षेत्र असेल, संगीत क्षेत्र असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये सुद्धा या भागाचे मुलं जे आहेत ते पुढे यायला पाहिजे ही त्यांची अपेक्षा होती. परंतु दुर्दैवाने त्यांना आयुष्य जास्तीचं लाभलं नाही. त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि एक उमद नेतृत्व या भागातलं संपलेलं आहे. परंतु आता या निवडणुकीच्या माध्यमातून जे काही पुढे येत आहेत त्याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण या ठिकाणी घेतलं तर निवर्ती कांबळे आहेत, सुरेश गायकवाड आहेत, वरवंटकर आहेत, मधु गिरगावकर आहेत. अशी फक्त वर्तमानपत्रातून ही जी नावं जी आहेत ती नावं आम्हाला या ठिकाणी वाचण्यासाठी या ठिकाणी मिळालेली आहेत. यांच्याकडे या ठिकाणी बघितलं तर काही प्रशासकीय क्षेत्रात सेवा बजावून या ठिकाणी पुढे आलेले आहेत, काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करून या ठिकाणी पुढे आलेले आहेत, काही राजकीय क्षेत्रामध्ये स्थानिक स्वरूपात नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल या क्षेत्रात त्यांनी काही प्रमाणामध्ये कामं करून पुढे आलेले आहेत. जर या रिझर्व्ह मतदारसंघाचा जर या ठिकाणी विचार केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भूमिकेतून या रिझर्व्ह मतदारसंघाची जी काही मागणी जी आहे ही तत्कालीन सरकारकडून किंवा महात्मा गांधी यांच्या पुणे कराराच्या माध्यमातून जी काही मंजूर करून घेतलेली आहे आणि नंतर त्याचं रूपांतर भारतीय राज्यघटनेमध्ये प्रतिनिधित्वाच्या स्वरूपामध्ये म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह त्या स्वरूपामध्ये या ठिकाणी ही मागणी जी आहे ती त्यांनी त्या घटनेच्या माध्यमातून पुढे आणलेली आहे. म्हणजे या लोकांचं जे प्रतिनिधित्व जे आहे हे विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये झालं पाहिजे. कारण बाबासाहेबांची मागणी पुणे कराराच्या माध्यमातून संयुक्त मतदारसंघाची होती, परंतु नंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती मागणी मागे पडली आणि या ठिकाणी रिप्रेझेंटेटिव्ह जी भूमिका जी आहे किंवा रिप्रेझेंटेशन जे आहे ते या ठिकाणी पुढे आलेलं आहे. आणि म्हणून इथून जे काही नेतृत्व जाणार आहे ते इथल्या भागातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करणार आहे ते. आणि हे प्रतिनिधित्व या ठिकाणी करत असताना की इथल्या लोकांच्या प्रश्नांचं योग्य प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये झालं पाहिजे आणि या लोकांना, या भागातल्या लोकांचे प्रश्न जे काय आहेत ते प्रश्न सुटले गेले पाहिजेत. आणि म्हणून सांगायचा मुद्दा असा की आज अनेक शिक्षणाचा प्रश्न आज तोंड आवासून पुढे निर्माण झालेला आहे. ज्यांची ऐपत असेल त्यांनीच फक्त शिक्षण घ्यावं, ज्यांची ऐपत नाही त्यांनी शिक्षण घेऊ नये अशी एक आता नवीन शिक्षणात पद्धत जी आहे ती रूढ झालेली आहे. परंतु हे जास्त काळ चालणार नाही, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं बाबासाहेबांनी सांगितलं होतं. आणि म्हणून त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून हे शिक्षण जे आहे सर्वांना मोफत आणि सक्तीचं केलं जावं हे तरतूद केलेली आहे मूलभूत अधिकाराच्या माध्यमातून. परंतु हा मूलभूत अधिकार तिथल्या प्रस्थापित लोकांनी किंवा राजकारणी लोकांनी पूर्णतः अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून जेव्हा या भागातलं आता नेतृत्व उभं राहील तेव्हा त्यांनी प्रथमतः त्या शिक्षणाचा प्रश्न जो आहे तो विधानसभेमध्ये मांडला पाहिजे. आणि ही भूमिका शिक्षणाच्या संदर्भातली की जे सामाजिक क्षेत्रामध्ये वावरतात त्यांना त्या शिक्षणाचं महत्त्व आहे. आणि मला वाटतं संवेदनशील नेतृत्व आहे, यांना जर संधी मिळाली तर त्यांनी निश्चितच या प्रश्नाकडे सामाजिक समतेच्या माध्यमातून, सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून या ठिकाणी पाहतील अशी माझी या ठिकाणी भूमिका आहे. आपल्यासोबत भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस प्राध्यापक रामचंद्र गायकवाड सर होते. त्यांनी अनेक विषयावर सखोल अशी चर्चा केलेली आहे. देगलूरच्या विकास संदर्भात असेल, त्यांनी अनेक मुद्दे आपल्याला या ठिकाणी या विशेष मुलाखतीमध्ये सांगितलेले आहेत. आणि एकूणच येणाऱ्या जे काही विधानसभा आहे काही दिवसामध्ये 29 तारखे जरी शेवटची असली तरीही अद्यापही काही उमेदवार डिक्लेअर न झाल्यामुळे तरीही मात्र काही दिवसामध्ये ते कोणाला तर उमेदवार या ठिकाणची मिळणारच आहे. मात्र येणाऱ्या काळामध्ये मात्र बघावं लागणार आहे की ही उमेदवारी इथल्या ठिकाणी कोणाला मिळणार आहे. दीपक नाईक, 24 देगलूर.